नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करणार आहोत. कधी काय तर कधी काही. श्रेयश आकृतीला घेऊन रूममध्ये येतो, पण जसं तो बेडकडे जातो तसे आकृती परत त्याला टोकत बोलते, तुम्ही मला इथेच उतरवून द्या, मला फ्रेश व्हायचं आहे. तिचं बोलणं ऐकून श्रेयश परत एक वेळा तिच्याकडे पाहतो, पण तिची नजर अजून पण खालीच असते. तो काहीतरी विचार करून आकृतीला तसेच घेऊन वॉशरूमकडे जातो. हे पाहून आकृती काही क्षणासाठी गडबडून जाते. मग तो तसाच तिला वॉशरूममध्ये घेऊन जातो. ती गडबडत बोलते, हे तुम्ही काय करताय? मला इथेच उतरवून द्या, मी मॅनेज करून घेईन. श्रेयश तिला वॉश बेसिनच्या समोर उतरवत जंटल वेमध्ये बोलतो, तू त्या हालतीत नाही आहेस का स्वतः मॅनेज करशील? मला इथेच थांबायला लागेल तुझ्या हेल्पसाठी. हेल्प हा शब्द ऐकून आकृती हैराण होऊन पाहू लागते. ती मनातच बोलते, का हे काय झालंय? हे असं बेशरमसारखं का बोलताय? आता मी त्यांच्यासमोर कसं फ्रेश व्हायचं ती तिच्याच विचारात हरवली होती. हे पाहून श्रेयशला समजले का आकृतीला त्याच्यासमोर फ्रेश व्हायला परेशानी वाटत आहे, पण त्याची पण मजबुरी होती का तो तिला असं सोडून जाऊ शकत नव्हता. आजोबांनी जाणून बुजून आकृतीसाठी नर्स अपॉइंट केली नव्हती, कारण त्यांना वाटत होतं का तिची काळजी श्रेयसने घ्यावी आणि त्यासोबतच श्रेयसला आकृतीसोबत राहून तिचा स्वभाव पण समजेल. आणि श्रेयस एक नजर आसपास पाहू लागतो, मागे वळत बोलतो, हे बघ, तुला जे करायचं ते कर, माझ्याकडे तुझ्यावर बर्बाद करायला जास्त वेळ नाही आहे. श्रेयसचं असं बोलणं ऐकून आकृतीला खूप वाईट वाटते. तिला समजत नाही का श्रेयसचं टाईम एवढेच किमती आहे, मग तो तिच्याबद्दल तिच्याजवळ थांबून का बर्बाद करतोय? आकृती ह्या हालतीत नव्हती का त्याला काही बोलेल, त्यामुळे ती गप्पच असते. आणि श्रेयसची नरमी पण कडक स्वरूपात बाहेर येते. त्याला कोणाशी कसं बोलायचं वागायचं समजतच नाही. तो आकृतीची काळजी घ्यायला थांबला होता, पण तो हे ठीक व्यक्त करू शकत नव्हता. श्रेयसला आकृतीसोबत राहून तिचा स्वभाव पण समजेल. श्रेयस एक नजर आसपास पाहून मागे वळत बोलतो, हे बघ, तुला जे करायचं ते कर, माझ्यावर तुझ्याकडे श्रेयसला जेव्हा समजले का ती अजून जागची हल्ली पण नाही, तर तो त्या स्टोनमध्ये बोलतो, जर तुझ्याकडून नसेल होत तर मी स्वतः करू का? श्रेयसचं एवढं बोलणं ऐकून आकृतीचे डोळेच मोठे होऊन जातात. ती लगेच गडबडत बोलते, नाही, त्याची काही गरज नाही, मी स्वतः मॅनेज करून घेईल. एवढं बोलताच आकृती वॉश बेसिनमध्ये नळ चालू करून तोंड हातपाय धुवून घेते. ती हॉस्पिटलमधून आली होती म्हणून स्वतःला खूप चिपचिप जाणवत होती, पण डॉक्टरने तापामुळे तिला आंघोळ करायला लावली नव्हती, त्यामुळे ती स्वतःला ओल्या टॉवेलने साफ करायला शॉवर एरियामध्ये जाऊन कर्टन लावून घेते. श्रेयस अजून पण वॉशरूममध्येच होता.
ज्यामुळे आकृती खूप ऑड फील करत होती. तिने कपडे काढून स्वतःला साफ करून घेतले आणि जशी तिची नजर बाजूला गेली तर तिला समजले का तिने तिचे नाईट कपडेच आणले नव्हते, फक्त टॉवेल घेऊन आली होती. तो पण ओला झाला होता आणि समोर श्रेयश पण शांततेत उभा होता. त्यामुळे आकृती हे पाहून संकटात पडून जाते. आता श्रेयशकडून हेल्प घेतल्याशिवाय तिच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. त्यामुळे थोडं डोकं काढत श्रेयशला अटकत बोलते, अहो ऐका ना. श्रेयश तिचा आवाज ऐकून जसं पलटणार होता तेवढ्या ती जोरात ओरडत स्वतःला लपवत बोलते, नाही नाही, मागे नका पाहू. आकृतीचं असं बोलणं ऐकून पाहिले तर श्रेयस गडबडून गेला. नंतर बोलतो, जर थांबवायचंच होतं मग हाक का मारलीस? आकृती अटकत बोलते, हा ते मला ते. आकृतीला असं पाहून श्रेयस चिडत बोलतो, जर तुला हा नाही ते मी संपले असेल तर पुढं बोलतेस का मी तुझ्याकडे येऊ? आकृतीने जेव्हा श्रेयसची धमकी ऐकली तर ती लगेच बोलते, बस हे बोलते का? ते माझे कपडे आणून द्या जे मी रात्रीचं घालत असते. मी विसरून गेली होती आणायची. आकृतीचं बोलणे ऐकून तो काही न बोलता तिथून निघून जातो. तिला तर पुढे काही बोलायचा पण मौका दिलेला नव्हता. तो आकृतीचं कबड खोलून काही न पाहता एक नाईट ड्रेस उचलून लगेच वॉशरूममध्ये येतो आणि तिला न पाहताच तो ड्रेस देऊन बोलतो, हे घे, लवकर आवर, माझ्याकडे पूर्ण रात्र नाही आहे तुझ्यासाठी. आकृती जेव्हा त्या ड्रेसला पाहते तर ती लाजेने लाल लाल होऊन जाते आणि तिचे डोळेच मोठे होऊन जातात. ही एक ब्लॅक कलरचा हॉट अँड सेक्सी नाईटी होती. त्याला पाहूनच आकृतीला खूप लाज येत होती. घालणे तर खूप लांबचीच गोष्ट होती. ती खूप वेळ त्या नाईटीला पाहते, मग हिम्मत करून जसं काही बोलणार तेवढ्या श्रेयसच परत आवाज येतोय, लवकर आवर. त्याचं बोलणे ऐकून आकृती काही बोलू शकली नव्हती आणि लगेच तिने नाईटी घालून घेते. तिला आता श्रेयस समोर जायला खूप लाज येत होती. ही नाईटी तिचे गोरे पाय पण लपवू शकत नव्हती, सगळीकडून रिव्हिलिंग होती. ती स्वतःला लपवायचा प्रयत्न करत जशी बाहेर येणार होती की तेवढ्यात तिच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला. ती पडायला लागते तेवढ्यात श्रेयस पुढे येत तिला सावरतो. आकृतीने पण भीतीने तिचा चेहरा श्रेयसच्या छातीत लपवून घेतला. बराच वेळ ते दोघेही तसेच राहिले. तेवढ्यात श्रेयसची नजर तिच्या नाईटीवर जाते, ज्यामध्ये तिचा परफेक्ट फिगर दिसत होता. हे सगळं पाहून श्रेयसचा गळा सुकायला लागला होता, पण स्वतःला काबू करायचा प्रयत्न करत लगेच आकृतीला उचलून घेतोय. आकृतीने अजून पण तिचं डोकं त्याच्या छातीत लपवून ठेवले होते, ज्यामुळे श्रेयसचे हार्टबीट वाढत होते. श्रेयस लगेच तिला बेडवर झोपून देतो. तो जसं मागे सरकणार तशी त्याची नजर तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर जाते. आकृतीने अजून पण डोळे बंद करून ठेवले होते आणि हाताने जाम पकडून ठेवले होते. हे पाहून श्रेयस तिच्या जवळच बसतो आणि दुसऱ्या हाताने हलकं डोक्यावरून चोळत कानात शांततेत बोलतो, काय झाले, तू ठीक आहेस? तो बोलल्यावर आकृती भानावर येते का ती अजून पण त्याला चिपकली. त्यामुळे ती लगेच वेगळं होत बोलते,
हां, मी ठीक आहे. आकृतीला आता स्वतःवरच लाज येत होती, त्यामुळे लगेच ती तोंड फिरवून घेते. पण श्रेयसला तिचं वागणं समजत नाही. त्याला चांगलं वाटलं नव्हतं आकृती लांब गेल्यामुळे. तेवढ्यात त्याची नजर आकृतीच्या बॉडीवरून घसरत चालली होती, जिथे तिच्या प्रत्येक अंगाचा उपहार दिसत होता. नाईटी आकृतीच्या बॉडीला चिपकलेली होती. हे क्षण त्यांच्यासाठी खूपच वेगळे होते, कारण त्याच्यातील डिझायर त्याच्या मनाच्या दरवाजावर थाप मारत होत्या. त्यामुळे तो स्वतःवर कंट्रोल करत तिथून लगेच वॉशरूममध्ये निघून जातो. तो गेल्यावर आकृती एक मोठा श्वास घेते आणि लगेच स्वतःला ब्लँकेटने कव्हर करून घेते. काही वेळाने जेव्हा श्रेयस बाथरूममधून दरवाजा ओपन करून बाहेर येणार होता का आकृती लगेच डोळे बंद करून झोपायचं नाटक करू लागते. श्रेयसने आता शावर घेतला होता आणि त्याने फक्त लोअर घातलेला होता. एका हाताने टॉवेलने केस सुकवत दुसऱ्या हातात मोबाईल चेक करत होता. आकृती हळूच एक डोळा उघडून समोर श्रेयसला पाहते, तर लाजेने डोळे लगेच बंद करून घेते. पण लगेच अजून डोळे उघडत त्याला पाहू लागते. तिचे डोळे श्रेयसच्या परफेक्ट ॲप्सवर घसरायला लागते. तो एवढा फिट आणि हँडसम होता का आकृती हरवूनच गेली होती. काही वेळाने श्रेयसला जेव्हा वाटले का कोणीतरी आपल्याकडे पाहतंय, तर तो मागे वळत आकृतीला पाहतो. ती लगेच डोळे बंद करत झोपायचं नाटक करू लागते. हे पाहून श्रेयसला वेगळीच जाणीव व्हायला लागते. तो हळूहळू आकृतीकडे जाऊ लागतो. आकृतीला समजत होतं का श्रेयस तिच्याकडेच येतोय म्हणून. त्याच्यानेच तिचे हार्टबीट वाढायला लागले होते. श्रेयस हे सगळं पाहून शांत आवाजात बोलतो, जर तुझं नाटक झाले असेल तर उठून मेडिसिन घेऊन घे. आकृती एक नजर पाहून पापण्या खाली घेते. श्रेयस तिला औषध देऊन गपचूप दुसऱ्या साईडला येतोय. तो जसं बेडवर बसणार तसेच आकृती घट्ट ब्लँकेट पकडत बोलते, तुम्ही इथे झोपणार आहेत का? श्रेयस तिचा प्रश्न ऐकून एक आयब्रो उंचावत बोलतो, बेड माझे आहे, मग मी इथेच नाही मग कुठे झोपणार? त्याचं असं बोलल्यावर आकृती समोर पडलेल्या सोफ्याकडे पाहते. श्रेयस पण तिच्या नजरेला फॉलो करत सोफ्याकडे पाहत बोलतो, विसरून जा, मी तिकडे नाही झोपणार. आकृती हे ऐकून बोलते, ठीक आहे, तुम्ही इथे झोपा, मी तिकडे जाऊन झोपते. एवढं बोलून ती जशी उठणार होती का श्रेयस तिचा हात पकडून ओढतो, ज्याच्याने तिचा बॅलन्स बिघडतो आणि सरळ त्याच्यावर जाऊन पडते. श्रेयस पण स्वतःला सांभाळू नाही शकला आणि तिच्यासोबतच बेडवर पडतो. तो पण दोघांचे श्वास आत्ता जोरात चालत होते. दोघांना एकमेकांसोबत खूप छान आणि सुख मिळत होता. श्रेयस जसं तिला घट्ट मिठी मारणारच होता का आकृती एक झटक्यात बाजूला होत माफी मागत बोलते, सॉरी, मला पडायचं नव्हतं, तुम्ही पाडले मला. तिचं असं बोलणं ऐकून श्रेयस डोळे बारीक करत पाहतो तिच्याकडे. त्यामुळे तिला समजते का ती फ्लोमध्ये काहीतरी वेगळंच बोलते. ती स्वतःला सुधरवत बोलते, ते मला बोलायचं होतं का मी पडून गेले. सॉरी, माझं काही इंटेन्शन नव्हतं. श्रेयस तिचं बोलणं ऐकून सरळ शब्दात बोलतो, तुझी बकवास संपली असेल तर गपचूप इथे झोप.
आकृती त्याचं बोलणं ऐकून तोंड वाकडं करत पाठ फिरून झोपून जाते. श्रेयश पण पिलो नीट करून झोपलाच होता का परत बोलायला लागते. तुम्ही असं झोपणार आहेत का? कपडे नाही घालणार? श्रेयशने जेव्हा तिचा प्रश्न ऐकला तर एक नजर स्वतःला पाहतो. त्याने अजून पण वरती काहीच घातलेलं नव्हतं. काहीतरी विचार करून बोलतोय. तुला काही प्रॉब्लेम आहे का? आकृती काहीतरी बोलणार होती पण ती नाही बोलत आणि नकार देत गपचूप झोपून जाते. कारण आज ती खूप अनकम्फर्टेबल फील करत होती. ती मनात नशिबाला कोसत बोलते, कुठे फसलीस आकृती तू? पहिली हे बॉईज हॉस्टेल आणि आता त्यांच्यासोबत ही रूम शेअर करायचा लफडा. ते पण ठीक होतं, पण आज डायरेक्ट बेडवर, ते पण अर्धे कपडे घालून. रोज 1000 कपडे घालतात आणि आज तर बिन कपड्याची झोपत आहेत. यांच्यामध्ये खरं काही लाज वगैरे नाही आहे का? एवढे पण एक मुलीसोबत असं पाहिले पण झोपले होते ना सोप्यावर. पहिले पण झोपले होते ना असं सोप्यावर आणि आज यांना बेड खूप आवडतोय. त्यांना जर बेडवरच झोपायचं आहे तर मग मला झोप्यावर जाऊ द्या ना. पण नाही, यांना तर आजच सगळे काम चांगले करायचे आहेत. जर रात्रीच माझ्याजवळ येऊन काही असं तसं नाही. आकृती, काय विचार करतेस? एवढं पण वाईट नाही आहे ते. मानलं का राग खूप येतोय. आकडू आहेत, खडूस आहेत. आकृती अशीच श्रेयसबद्दल विचार करत होती की तेवढ्या श्रेयस तिच्या जवळ येतोय आणि आकृतीच्या वरती येत तिच्या डोळ्यात पाहू लागतो. हे पाहून आकृतीचे डोळे मोठे होऊन जातात. ती तिचे डोळे खूप मोठे करून पाहू लागते. पण श्रेयस तिला कुठलेही भावाने न पाहता तिच्या जवळ येत होता. हे पाहून आकृतीचा श्वासच अडकायला लागला होता. आकृती नाही काही बोलू शकत होती, नाही हालू शकत होती. तिचं तर जसं आवाजच अडकून गेला होता. श्रेयस तिच्या खूप जवळ आला होता. दोघांचे श्वास एकमेकांवर आपटायला लागले होते. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.